नमस्कार मंडळी, तर आपण आज आलेलो आहोत स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मगावी म्हणजेच राजगुरुनगर या ठिकाणी। याच ठिकाणी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधी स्थळाची पवित्र माती ठेवलेली आहे। नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। मी अनुज कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, मी आज आलेलो आहे हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मगावी म्हणजेच खेड म्हणजेच राजगुरुनगर या ठिकाणी आलेलो आहोत आपण आज। तर मंडळी, याच ठिकाणी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या समाधी स्थळाची पवित्र माती इथे ठेवलेली आहे आणि हे हुतात्मा राजगुरू यांचं जन्मस्थळ आहे। याच वाड्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता। तर आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया पूर्ण वाडा। तर हे ठिकाण आहे ते राजगुरुनगर या ठिकाणी आहे। तर या गावाला या गावाचं जुनं नाव खेड होतं आणि या गावाला त्यांच्या नावावरूनच राजगुरुनगर असं नाव पडलं। तर हे राजगुरुनगर जे आहे ते पुण्यापासून 40 ते 45 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर आपण आतमध्ये जाऊन बघूया। तर चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तर भेटूया आतमध्ये। आपण वाड्याच्या समोरील बाजूस बघू शकतो की आपण आलेल्या आपल्याला ह्या प्रतिमा बघायला भेटतात सर्व महापुरुषांच्या। चंद्रशेखर आझाद, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू इत्यादी अशा सुभाषचंद्र बोस इत्यादी आपल्याला प्रतिमा बघायला भेटतात महापुरुषांच्या। तर बघू शकतो तुम्ही त्या काळातील दरवाजे आहेत हे एकदम मजबूत अशा प्रकारचे हे। हुतात्मा राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी राजगुरुनगरमध्ये याच वाड्यामध्ये झाला होता। या वाड्याला थोरला वाडा असं पण म्हणतात। हुतात्मा राजगुरू यांचं पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असं होतं। शहीद राजगुरू यांचा हा वाडा आता राष्ट्रीय स्मारक म्हणून खुला करण्यात आलेला आहे। भीमा नदीच्या काठावर असलेल्या या वाड्याचं सध्या नूतनीकरणाचं काम या आराखड्यानुसार चालू आहे। राजगुरू यांच्या वडिलोपार्जित या वाड्याचं संपूर्ण क्षेत्रफळ 2788 चौरस मीटर इतकं आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता की आपण आता वाड्यामध्ये आलेलो आहोत। तर हा जो आहे तो आराखडा आहे हुतात्मा राजगुरू स्मारक समिती राजगुरुनगर। तर हा आराखडा आहे पूर्ण। तर अशा प्रकारे इथे चालू आहे रिनोव्हेशन या वाड्याचं। तर आपण बाहेर पाहिलंच की कन्स्ट्रक्शन चालू आहे। अशा पद्धतीने इथे स्मारक होणार आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे एक प्रकारचं म्युझियम असं बनवलेलं आहे हुतात्मा राजगुरू यांच्या आठवणीत। तर मंडळी, इथे बघू शकतो की आपण इथं हुतात्मा राजगुरू यांची प्रतिमा लावलेली आहे इथे। आणि इथे आपण बघू शकतो की इथे हा हुतात्मा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना जेव्हा इथे अंतिम संस्कार करण्यात आले होते अंतिम संस्कार त्यांचे करण्यात आले होते, तो हा रिअल फोटो आहे। आणि इथे बघू शकता आपण हुतात्मा भगतसिंग यांनी लिहिलेलं लेटर आहे, पत्र आहे, फाशी देण्याच्या अगोदर लिहिलेलं त्यांच्या घरी लिहिलेलं पत्र आहे। तर हा फोटो आहे तो भगतसिंग यांचा आहे। आणि इथे बघू शकता आपण पूर्ण हुतात्मा राजगुरू यांची वंशावळ दिलेली आहे। तर त्यांचं पूर्ण नाव जे आहे ते शिवराम हरी राजगुरू असं होतं। तुम्ही बघू शकता की इथे हुतात्मा राजगुरू यांची प्रतिमा आहे ठेवलेली। आणि इथे बघू शकता आपण की सरदार भगतसिंग यांची रिअल बंदूक आहे जी इथं याच ठिकाणी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या समाधी स्थळाची पवित्र माती ठेवण्यात आलेली आहे। इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघायला भेटते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊनच राजगुरू यांनी क्रांतिकारी लढ्याला सुरुवात केली। तसेच इथे भगतसिंग यांच्या रिअल बंदुकीचा फोटो आपल्याला बघायला भेटतो, जी बंदूक आता इंदोर येथील BSFच्या म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेली आहे। इथे ठेवलेल्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या पवित्र मातेला आणि छत्रपतींना आणि राजगुरू यांना आपण नतमस्तक झालो। शहीद राजगुरू हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य पण राहिलेले होते। भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना 1931 मध्ये फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह हुसेनवाला येथे जाळण्यात आले होते। तो हा रिअल फोटो आहे। तसेच भगतसिंग यांनी लाहोर सेंट्रल जेल मधून फाशी देण्याच्या अगोदर आपल्या घरी पत्र लिहिले होते, तेच हे पत्र आहे। राजगुरू यांनी अवघ्या 14व्या वर्षी घर सोडलं आणि इथून ते पायी प्रवास करून नाशिक येथे गेले आणि तिथून ते वाराणसीला गेले आणि तिथूनच त्यांचा क्रांतिकारी लढा चालू झाला। इथे आपण बघू शकतो की अवघ्या 16व्या वर्षी शहीद झालेला नंदुरबारचा शिरीष कुमार याचा पण फोटो इथे लावलेला आहे। अवघ्या 16व्या वर्षी इंग्रजाच्या गोळ्या ज्यानं छाताडावर झेलल्या तो शिरीष कुमार। तर मंडळी, तुम्ही बघू शकता हा जो फोटो आहे तो 1942चा आहे। तर वाडा 1942 मधला हा फोटो आहे। आणि इथे फोटो लावलेला क्रांतीवीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचा फोटो आहे। लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग सोबत
राजगुरू यांनी 17 डिसेंबर 1928 मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन सॉन्डर्सची हत्या केली आणि त्याच कारणामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. तुम्ही बघू शकता की इथे आपण आपले इंडियन फ्लॅग जे आहेत ते 1906 पासूनची दिलेली आहेत. तर 1906 मध्ये नंतर 1907 मध्ये अशा प्रकारचा आपला फ्लॅग होता इंडियन. नंतर 1917 मध्ये ब्रिटिशांचा याच्यात समावेश करण्यात आला होता फ्लॅगमध्ये. आणि शेवट 1947ला जो की आतापर्यंत हाच आहे आपला. जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला त्याचा फोटो इथे लावलेला आहे. इथं बघू शकता आपण. हे पूर्ण ब्रिटिश आहेत या साईडचे आणि हे पूर्ण आपले भारतीय नागरिक आहेत. तर मित्रांनो हुतात्मा राजगुरू यांचे पूर्ण वंशज जे आहेत ते पुण्यामध्ये सध्याला वास्तव्यास असतात. आता त्यांचा हा वाडा आहे फक्त इथे जो की राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. तुम्ही बघू शकता की इथे वाड्याचे आपण बाहेर आले तर बघू शकता की तुम्ही इथे सध्या डागडुजीचं काम चालू आहे. म्हणजे पूर्ण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. जसं की आपण आतमध्ये बघितलं की हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचा जो आराखडा बघितला आतमध्ये त्याप्रमाणे ते पूर्ण कन्स्ट्रक्शन होणार आहे. तर याची डागडुजी चालू आहे. तर म्हणून तुम्हाला माहिती असेलच की 2012 मध्ये जेव्हा राजगुरू टपाल तिकीट जेव्हा अनावरण करण्यात आलं होतं त्यावेळेसचा हा फोटो आहे. हे जे आहेत ते हुतात्मा भगतसिंग यांचे भाचे आहेत. तर याची तस्वीर इथे लावलेली आहे. तर म्हणजे जेव्हा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना 1931 मध्ये फाशी देण्यात आली होती तेव्हा त्यांचे मृतदेह जे आहेत ते हुसेनेवाला या ठिकाणी जाळण्यात आले होते. त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी एक त्यांचं स्मारक आहे आणि या ठिकाणी खेड्या तर या ठिकाणी राजगुरुनगर या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे त्यांच्या वाड्यासमोर. 23 मार्च 1931 रोजी लाहोर सेंट्रल जेलमध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना अखेर फाशी देण्यात आली होती. अशाच प्रकारचं स्मारक त्यांचं हुसेनेवाला येथे आहे जेथे की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर इथे राजगुरुनगरमध्ये आहे. तर हुतात्मा राजगुरू हे याच वाड्यातून फक्त 14व्या वर्षी इथून घर सोडलं त्यांना आणि तिथूनच त्यांचा क्रांतिकारी प्रवास चालू झाला. तर या वाड्यामध्ये त्यांचं फक्त 14 वर्षे वास्तव्य होतं. तर 14व्या वर्षी त्यांना घर सोडून गेले. ते इथून गेल्याच्या नंतर ते पायी प्रवास करून नाशिक येथे गेले आणि तिथून ते नंतर काशीला आणि वाराणसीला इथे गेले. तिथंच त्यांची चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत भेट झाली होती. त्या वाड्याचं रिनोव्हेशन काही भागाचं झालेलं आहे. पण ही जी भिंत आपल्याला दिसते राजगुरू हुतात्मा राजगुरू यांनी लहानपणी एका मुलाला वाचवलं होतं. इथूनच या नदीमध्ये यांनी उडी घेऊन त्या मुलाला वाचवलं होतं आणि तोच निडरपणा आणि आत्मविश्वास त्यांना पुढे क्रांतिकारी लढ्यामध्ये उपयोगी पडला. तर म्हणजे आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला राजगुरुनगरचा ते नक्कीच कमेंट करून जरूर कळवा. आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून असे तुम्हाला नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटतील. तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. आणि आपल्या इंस्टा आय डीला पण फॉलो करा. अनुज कृष्ण हातागळे 22 आपली इंस्टा आय डी आहे. तुम्ही फॉलो करा जेणेकरून असे तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.